गुड आफ्टरनून आशाताई. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या हक्काच्या अशा ज्ञानप्रबोधिनी या चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, तुमच्यापैकी एक आशाताई आहे की जिने मला वारंवार कमेंट करून पाठवलं की ताई, कुठल्या हेडसाठी कुठले डॉक्युमेंट जोडायचे त्यावरती व्हिडिओ बनवा. बऱ्याच वेळा ताईंनी माझ्या प्रत्येक व्हिडिओला ही कमेंट केली, परंतु त्यांच्या या कमेंटसाठी मी आज व्हिडिओ बनवलेला आहे की जो तुमच्यासाठी देखील अतिशय उपयुक्त आहे. परंतु एकाच व्हिडिओमध्ये सर्व हेडला कुठले डॉक्युमेंट प्रूफ जोडायचे हे पूर्ण होणं शक्य नाही. म्हणून याचे देखील 2-3 व्हिडिओ या चॅनलवरती येणार आहेत की कुठल्या हेडसाठी कुठलं डॉक्युमेंट जोडायचं. तर हे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचे असणार आहेत व संपूर्ण अभ्यास करून हे व्हिडिओ बनवलेले आहेत. त्यामुळे तुम्ही हे व्हिडिओ नक्की बघा, याचा तुम्हाला नक्की लाभ होईल. तर चला मग जराही वेळ न घालवता आपण सुरू करू आपला आजचा व्हिडिओ. हा व्हिडिओ त्या ताईंसाठी खास आहे की ज्यांनी मला नेहमी कमेंट करून प्रत्येक व्हिडिओखाली कमेंट केली की ताई, कुठल्या हेडसाठी कुठलं डॉक्युमेंट जोडायचं यावरती व्हिडिओ बनवा. तर बघा, पहिलं जे काही आपलं हेड आहे ते आहे जननी सुरक्षा योजना, त्याला आपण काय म्हणतो JSY. तर यासाठी आपल्याला कुठल्या प्रकारचा लाभ मिळतो व त्यासाठी कुठलं डॉक्युमेंट प्रूफ आपण जोडायचं हे मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. बघा, तर यासाठी आपल्याला प्रसूतीपूर्व सेवा दिल्यास व प्रसूती दरम्यान उपस्थित असल्यास आपल्याला 600 रुपये एवढा मोबदला दिला जातो. आणि फक्त प्रसूतीपूर्व सेवा दिल्या असतील, म्हणजे समजा आपल्याकडील लाभार्थी हा डिलेवरीच्या अगोदर जर त्याच्या माहेरी गेला असेल, परंतु डिलेवरीच्या अगोदरच्या ज्या काही सेवा आहेत त्या आपण दिलेल्या असतील, तर त्यासाठी केवळ 300 रुपये हा लाभ आशाला मिळतो. त्यानंतर बघा, प्रसूती दरम्यान उपस्थित असल्यास, म्हणजे फक्त आपण प्रसूती दरम्यान उपस्थित आहे, ती महिला माहेरला आलेली आहे व आपल्या भागात आलेली आहे आणि आपण प्रसूती दरम्यान तिथं उपस्थित आहोत किंवा प्रसूतीसाठी आपण तिला आरोग्य संस्थेत नेलं आहे, तर त्यासाठी आपल्याला 300 रुपये एवढा लाभ मिळणार आहे. परंतु हा लाभ 600चा असो किंवा 300-300चा असो किंवा दोन्ही टोटल मिळून 600चा जरी असला, तरी यासाठी नेमकं कुठलं डॉक्युमेंट प्रूफ आपण जोडायचं हे आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बघा, यासाठी आपण इथं JSY आणि आशाने केलेल्या केसेस ज्या असतात ते अशा प्रकारे 1-2 असं वाउचरला जोडून टाकू शकतो आणि त्याचा मोबदला देखील त्याच्या पुढे लिहू शकतो. तर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की JSYचे जर लाभार्थी असेल तर त्यासोबत आपण जे काही वाउचर देतो त्यासाठी कुठलं डॉक्युमेंट प्रूफ जोडायचं. तर बघा, पहिलं जे आहे की JSYसाठीचं जे पहिलं 600 रुपयाचं आपल्याला जे काही भेटणार आहेत की म्हणजे आपण प्रसूतीपूर्व सेवा पण दिल्या आहेत आणि प्रसूती दरम्यान उपस्थित पण आहोत, म्हणजे पूर्ण JSYचा 600 रुपयाचा लाभ आपल्याला मिळवण्यासाठी आपल्याला कुठलं डॉक्युमेंट प्रूफ जोडायचं आहे. तर बघा, JSY लाभार्थिनीचं नाव, वय, लिंग, LMP EDD, म्हणजे जी काही महिला आपण JSY पात्र आहे, तर तिचं आपण संपूर्ण नाव, तिची खेप कितवी आहे, तिचं वय काय, तिची LMP काय, EDD काय आणि कोणत्या तारखेस आपण त्या महिलेला आरोग्य संस्थेत आणलं आहे किंवा तिची प्रसूती कशी झाली, नॉर्मल की सीझर, बाळाचा जन्म झाल्याच्या नंतर जन्माची दिनांक, त्याचं वजन किती भरलं किंवा मातेच्या गावाचं नाव, मोबाईल नंबर आणि तिला त्या प्रसूती संस्थेतून सोडल्यानंतरचं जे काही डिस्चार्ज कार्ड म्हणजे डिस्चार्ज किती तारखेला मिळालं आहे, हे सर्व माहिती आपण एका पेजवरती लिहायची आहे. व तिथे जी काही आरोग्य संस्थेत आपण तिला प्रसूतीसाठी आणलं आहे तिथल्या MOच्या सहीनिशी किंवा तिथले जे काही डॉक्टर वगैरे उपस्थित असतील त्यांच्या सहीनिशी आपण ते एक पेज घेऊन त्याचं झेरॉक्स मारून यासाठी जोडायचं आहे. आणि प्रसूतीपूर्व सेवेसाठी यात पण ते जोडायचं आहे आणि फक्त प्रसूतीपूर्व सेवेसाठी देखील हे डॉक्युमेंट जोडायचं आहे. तर यात बघा, महिलेचं MPC कार्डचं पहिलं पान की ज्यावरती काय लिहिलेलं असतं, तिचं नाव, पतीचं नाव, तिची LMP EDD, खेप, वय, तिचा म्हणजे पतीचा व्यवसाय वगैरे असेल, मोबाईल नंबर असेल, आशाचं नाव, अंगणवाडीचं नाव, ANMचं नाव, त्यांचा मोबाईल नंबर, परत पहिल्या प्रसूतीची हिस्ट्री किंवा ती प्रसूतीसाठी आता कुठल्या आरोग्य संस्थेत वगैरे जाणार आहे, हे सर्व आहे. त्याचं देखील एक झेरॉक्स, म्हणजे त्या पानाचं झेरॉक्स आणि अजून एका पानाचं की ज्या ठिकाणी तपासण्या केल्या असतील की त्यामध्ये रक्त लघवी असेल, तिचा HB असेल आणि तिचे जे डोसेस असतात प्रसूती दरम्यान, म्हणजे गरोदरपणात ती काही जी TTची किंवा TDची जी 2 इंजेक्शनं घेते किंवा TD बूस्टर वगैरे घेत असेल, तर त्याचं देखील दिनांक वगैरे ज्या पेजवरती लिहिलेलं असेल. आणि अजून सांगायचं झालं तर तिची वजन, उंची
दरवेळेस भेटीला आल्याच्यानंतर तिला ज्या काही आपण टॅबलेट वगैरे पुरवलेल्या असतील त्याची जी हिस्ट्री लिहिलेली असेल त्या पेजचं देखील झेरॉक्स काढून आपण यासोबत डॉक्युमेंट प्रूफ जोडायचं आहे. आणि त्यानंतर बघा, प्रसूती दरम्यान उपस्थित असल्यास देखील 300 रुपये लाभ मिळतो. तर यासाठी या डॉक्युमेंट म्हणजे हे जे काही पहिल्या वेळेस मी तुम्हाला डॉक्युमेंट सांगितलं आहे की तिथं संस्थेत आपण उपस्थित राहिल्याच्या नंतर तिथल्या डॉक्टरांच्या म्हणजे MOच्या सहीनिशी आपण या पानाचं झेरॉक्स याला जोडणार आहोत. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे JSYसाठी तुम्हाला अगोदरच माहिती आहे की कुठल्या प्रकारचं डॉक्युमेंट प्रूफ आपण जोडतो. तर BPL किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचं डॉक्युमेंट्स किंवा त्याची जात जमात वगैरे कुठल्या ह्याच्यात येत असेल की त्या आधारावरती आपण त्यांना JSYचा लाभ देत आहोत ते, किंवा कमी उत्पन्नाचा दाखला असेल तहसीलदाराच्या सहीनिशी ते सर्व डॉक्युमेंट आपण आधार कार्ड वगैरे त्यांचं जे काही सर्व किंवा JSYचा जो फॉर्म असेल तो व्यवस्थित भरून आपण सिस्टरांकडे देतो. तो दिल्याच्या नंतर त्यासोबत डॉक्युमेंट सर्व लावून दिल्याच्या नंतर सिस्टर एक आपलं फॉर्मॅट आहे की त्याच्यावरती सही देखील सिस्टरांची घेऊन आपण ते पेज देखील आपल्या वाउचरला जोडायचं आहे. तर अशा प्रकारे JSYसाठी कुठल्या प्रकारचं डॉक्युमेंट प्रूफ जोडायचं यावरचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि तुमच्या इतर अशा मैत्रिणींपर्यंत याची लिंक पोहोचवायला विसरू नका. आणि यानंतर प्रत्येक म्हणजे कुठल्या हेडसाठी कुठले पैसे आणि त्याला कुठले डॉक्युमेंट प्रूफ जोडायचे हे सर्व व्हिडिओ येणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ पाहत चला. धन्यवाद.